हॅलो. आजचा विषय आहे, तुम्ही रोज मॉर्निंग वॉकला जाताय, रोज तुम्ही 10,000 स्टेप्स करताय, तरी पण तुमचं वजन कमी होत नाहीये, तुमचं पोट कमी होत नाहीये. येस, खूप जणांचा कन्सर्न असतो, मी रोज इतकी फिरते, मी रोज वॉक करते, तरी पण माझं वजन कमी होत नाहीये. सो आज त्या मागचं आपण कारण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही रोज मॉर्निंग वॉकला, ऑब्व्हियसली वजन जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक करता आपल्याला छान वाटतं दिवसभर, बरोबर आहे. पण जर तुम्ही वेट लॉस करायचा आहे, तुम्ही त्यासाठी मॉर्निंग वॉकला जाताय, त्यासाठी जर तुमचं 10,000 स्टेप्स कम्प्लीटचं तुम्ही गोल ठेवताय, विच इज ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. पण जर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉक करून तुम्ही घरी येता, तुम्हाला माहिती पाहिजे की आपण काय आपल्या पोटाला आपण पुरवलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही 10,000 स्टेप्स किंवा तुम्ही पाऊण तास चालता, तेव्हा ऑलमोस्ट तुम्ही 450 ते 500 कॅलरीज बर्न करता. पण जेव्हा घरी आल्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा डबल इनटेक त्या कॅलरीज घेता. म्हणजे काय, बर्निंग रेशो जेवढा आहे त्याच्यापेक्षा डबल इनटेक तुम्ही घेता. कसं, तर एक प्लेट पोहे किंवा पोहे म्हणा, उपमा म्हणा, चहा चपाती म्हणा किंवा चहा बिस्किट म्हणा. सो जेवढ्या तुम्ही कॅलरीज मॉर्निंग वॉकमध्ये बर्न करता त्याच्या डबल कॅलरीज तुम्ही घरी आल्यानंतर घेता. म्हणून तुमचं वजन कमी होत नाहीये. ठीक आहे. म्हणजे खूप लोकांचा कन्सर्न हा माझ्याकडे येतो की मी इतकी फिरते तरी माझं वजन कमी होत नाहीये, माझं पोट कमी होत नाहीये. सो नक्की जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल किंवा तुम्हाला जर पोटावरची फॅट कमी करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला बेली फॅट लॉस करायचा असेल, त्यामागचं रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी काय घेतलं पाहिजे, माझा ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे, मी मॉर्निंग वॉक आल्यानंतर मी काय घेतलं पाहिजे, म्हणजे मी डाएट माझा बॅलन्स कसला पाहिजे, माझा ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे, ह्याच्याबद्दलची जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये डीएम करा, मी लगेचच तुम्हाला सोल्युशन देईल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे तुमचे मित्रमैत्रिणी रोज फिरतात, रोज 10,000 स्टेप्स करतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. की का तुझं वजन वाढतंय, का तुझं वजन कमी होत नाहीये. रादर तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉक करून कॅलरीज जेवढ्या बर्न करता तेवढ्या त्याचा जर डबल इनटेक घेतला तर तुमचं रादर वजन वाढतं किंवा कधी कधी स्टॅग्नंट राहतं, म्हणजे आहे तेवढंच राहतं. सो याच्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल की मॉर्निंग वॉक केल्यानंतर काय डाएटमध्ये मी असलं पाहिजे, माझे बॅलन्स मील्स कसे असले पाहिजेत, मी काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून माझी पोटावरची चरबी कमी होईल किंवा माझं फॅट कमी होईल, माझं वजन कमी होईल, ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये डीएम करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं सोल्युशन नक्की देईल. ओके. टिल देन बाय बाय. आणि हा व्हिडिओ ऐकून फॉलो करायला नक्की विसरू नका.